नमस्कार, सुस्वागतम. मी ए.व्ही. कुलकर्णी. ही माझी वेबसाईट आहे https://www.avk.org. माझा कॉन्टॅक्ट ईमेल आहे avkulkarnidbj@gmail.com. हे आपलं शेवटचं व्याख्यान आहे. वेबसाईट क्रिएशन कोर्सचं 3रं आणि वेबसाईट डिझायनिंग कोर्सचं 16वं. या व्याख्यानात आपण सविस्तरपणे वेबसाईट तयार केल्यानंतर काय करायचं याबद्दल पण माहिती घेणार आहोत. मागल्या वेळेला आपण WDC 15 मध्ये रिसाइज कॉलम विड्थ यूजिंग M3, M6 अँड M3 हे बघितलं. क्रिएट नेव्हिगेशन बार, क्रिएट नेव्हिगेशन साईड बार, कनेक्ट लिंक पेजेस आणि इन्सर्ट अन इमेज या गोष्टी बघितल्या. आता या 16व्या शेवटच्या व्याख्यानात स्लाईड शोबद्दल माहिती आपण घेणार आहोत. यामध्ये ऑटो स्लाईड शो आणि मॅन्युअल स्लाईड शो हे आपण बघणार आहोत. आता ऑटो स्लाईड शो आपण कॉलममध्ये टाकणार आहोत यूजिंग आयफ्रेम, अँड मॅन्युअल स्लाईड शो याच्यासाठी आपण लिंक देणार आहोत. या दोन्हीसाठी जावास्क्रिप्ट काय ते पण आपण थोडक्यात बघणार आहोत. आणि याचा टाईम पिरियड स्लाईड्सचा ऑटो स्लाईड शो आहे त्याचा टाईम पिरियड कमी जास्त कसा करायचा हे पण आपण बघणार आहोत. त्यानंतर मार्की आणि स्पेशल इफेक्ट देऊन हे पेज आपण कंप्लीट करणार आहोत. आणि कंप्लीट झाल्यानंतर त्याला इंडेक्स असं नाव आपण देणार आहोत. आणि index.html हे पेज प्रथम उघडलं जातं. त्यामुळे इंडेक्स पेज हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी वेब पेज आहे. आणि पब्लिश करण्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत ते पण आपण बघणार आहोत. त्यासाठी वेब होस्टिंग म्हणजे काय, ते कुठे कुठे करता येईल, त्याचे चार्जेस साधारण काय आहेत, आणि पब्लिश केल्यानंतर आपली वेबसाईट कशी दिसेल हे पण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर प्रथम आपण बघूयात ऑटो स्लाईड शो हा कसा इन्सर्ट करायचा. हा ऑटो स्लाईड शो आपण पहिल्या पेजमध्ये इंडेक्स पेजमध्येच इन्सर्ट करणार आहोत. कारण तुम्हाला मागे मी सांगितलं होतं ज्यावेळी ॲनिमेशन असेल त्यावेळेला लक्ष जातं त्या वेबसाईटकडे. त्यामुळे मार्की म्हणा किंवा ऑटो स्लाईड शो हे असणं तिथं आवश्यक आहे. आणि बहुतेक सगळ्या वेबसाईट उघडल्या तुम्हाला ऑटो स्लाईड शो त्या ठिकाणी दिसेल. तर ऑटो स्लाईड शो करण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट त्या ठिकाणी कोड लिहावं लागतं. आणि त्याच्यामध्ये हा भाग थोडासा आपण मागल्या वेळेला बघितला आहे पण पुन्हा या ठिकाणी सांगतो आहे. .MySlides_display:_none. तर अशा तऱ्हेचं हेडमध्ये आपल्याला क्लास डिक्लेअर करायला पाहिजे. आणि हाच क्लास आपण या ठिकाणी वापरायचा आहे. माय स्लाईड्स. आता इथं नमुन्यादाखल 3 स्लाईड्स टाकलेल्या आहेत इथं. तर या स्लाईड्स इथं टाकलेल्या आहेत. कॉलेज 1, कॉलेज 2, कॉलेज 3. तुम्ही जास्त स्लाईड्स पण टाकू शकता. हा भाग कॉपी करून यात स्लाईड्सचं नाव वगैरे बदलून त्या ठिकाणी टाकू शकता. आणि स्लाईडची विड्थ जी आहे 300 पिक्सेल ही आहे, कमी जास्त करू शकता. हे 100% विड्थ ही तशीच कायम ठेवा, पण हे 300 कमी जास्त करून तुम्ही बघू शकता कसं स्लाईड शो कसा दिसतो आहे. हे बॉडीमध्ये लिहायचं आहे आणि वरचा क्लास डिक्लेअर करायचा आहे तो हेडमध्ये करायचा. आता हा ऑटो स्लाईड शोसाठी जावास्क्रिप्ट आपल्याला लिहायला पाहिजे. ही बॉडीमध्ये लिहिलेली आहे. आता ऑटो स्क्रिप्टमध्ये यात फारसं खोलात तुम्ही जाऊ नका. आणि
कॅरोसेल या ठिकाणी आपण नाव दिलेलं आहे त्याला, म्हणजे स्लाईड शो आहे हा एक प्रकारचा. त्याच्यामध्ये आपल्या दृष्टीने महत्त्वाचं हे जे टाईम पिरियड आहे स्लाईड चेंज होण्याचा हा 2000 मिलीसेकंद इथं शेवटी दिलेला आहे खाली, म्हणजे 2 सेकंद हा स्लाईड शो. नॉर्मली 1.5 ते 2 सेकंद एवढा टाईम पिरियड ठेवतात. हा कमी जास्त तुम्हाला करता येईल. ते केल्यावर काय होतं मागल्या वेळेला मी दाखवलंच आहे तुम्हाला. पण 1.5 ते 2 सेकंद, 1.5 सेकंद ठेवायचं असेल तर 1500 लिहावं लागेल इथं, 1500. आणि आत्ता 2000 आहे म्हणजे 2 सेकंड्स आहेत, 2 सेकंदांनी ही स्लाईड बदलते. बघूयात आपण या ठिकाणी हा स्लाईड शो. हा बघा, हा ऑटोमॅटिक स्लाईड शो आहे. 2 सेकंदांनी त्या ठिकाणी स्लाईड बदलते. नमुना देखील 3-4 स्लाइड्स तिथे टाकलेल्या आहेत, त्या कमी जास्त तुम्ही करू शकता. आता या ठिकाणी जर तुम्हाला याचा कोड बघायचा असेल तर तो कोड पण आपण बघू शकतो. हा स्लाइड शो ऑटोमध्ये आपल्याला बघायला मिळेल. स्लाइड शो ऑटो हा कोड आहे. या ठिकाणी क्लास डिक्लेअर केला आहे हेड ऑब्लिक हेडमध्ये. जावास्क्रिप्टच हे या ठिकाणी स्टेटमेंट आहे, त्यामुळे असंच्या असं लिहायला पाहिजे. इथे 4 स्लाइड्स टाकलेले आहेत मी आणि याची विड्थही दिलेली आहे इथं 100%. आणि इथं सेक्शनमध्ये दिसणार आपल्याला ते 250 पिक्सेल एवढं दिलेलं आहे. आणि हे या ठिकाणी स्क्रिप्ट आहे आणि इथं 2000. तर हे टायमिंग आपल्याला चेंज करता येतं. मागे मी दाखवलं होतं, आता तुम्हाला पुन्हा दाखवतो वाटल्यास. इथे या ठिकाणी 500 ठेवलं तर किती सेकंद आले? 500 मिलीसेकंद. जे 0.5 सेकंद म्हणजे अर्धा सेकंद, जे पटापट पटापट स्लाइड्स बदलतील. बघूयात आपण या ठिकाणी. आता 2 सेकंद जे बदलते. आपण आत्ता कोड बदलला आहे, रिफ्रेश करतो. सेव्ह करायचं राहिलं, सेव्ह करतो. आता बघा, रिफ्रेश करतो. हे बघा, पटापट अर्ध्या सेकंदाला या स्लाइड्स बदलतात. शक्यतो असं ठेवू नका, 1.5 ते 2 सेकंद एवढा अवधी त्याच्यामध्ये ठेवा. पुन्हा या ठिकाणी मी पहिल्यासारखं करतो, इथं सेव्ह करतो. तर पुन्हा बघा, हे जे टायमिंग आहे हे पुन्हा पहिले आत्ता अर्धा सेकंद रिफ्रेश करतो. 2 सेकंदांनी हे टायमिंग या ठिकाणी येतं. ओके, आता हा जो ऑटो स्लाइड शो आपण तयार केलेला आहे तो आपल्याला आपल्या पहिल्या पेजमध्ये, इंडेक्स पेजमध्ये टाकायचा आहे. तर तो कसा टाकायचा? तर सोपं आहे अतिशय. आयफ्रेमचा वापर करून टाकायचा. आता इथं आयफ्रेम दिले, सोर्स त्याचा स्लाइड शो ऑटो आत्ताची जी आपण तयार केली आहे.
स्लाईड शो आपण तयार केलेला आहे तो त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि टायटल त्याला स्लाईड शो ऑटो असं दिलेलं आहे. विड्थ 400 350 ही जी फ्रेम आहे त्याची विड्थ आपण बदलू शकतो. पण ट्रायल अँड एरर मेथडनी बघा साधारणतः 400 to 300 अशी घेतली तरी ती चालेल. ओके, बघा आता हे पहा आपण इथं या ठिकाणी टाकलेला आहे. हा मधला जो कॉलम आहे त्या मधल्या कॉलममध्ये हा ऑटो स्लाईड शो टाकलेला. म्हणजे पहिलं पेज उघडल्या त्याला ऑटो स्लाईड शो युजरला या ठिकाणी दिसेल. मार्की पण टाकणार होता आपण नंतर शेवटी, पण ऑटो स्लाईड शो मार्की अशा तऱ्हेने त्या ठिकाणी ॲनिमेशन असेल, हालचाल असेल काही, तर तिथं लक्ष जातं, अट्रॅक्टिव्ह दिसते वेब पेज. आणि हे करताना ही जी फ्रेम दिसते बाहेरची फ्रेम ती आपण आय फ्रेमच्या साहाय्याने आपण ती ॲडजस्ट करू शकतो. हे जे आहे आय फ्रेम, ती बाहेरची फ्रेम आपण ॲडजस्ट करू शकतो. हे आत्ता दाखवल्याप्रमाणे मधल्या कॉलममध्ये स्लाईड शो टाकलेला आहे. आता मॅन्युअल स्लाईड शो हा थोडासा अवघड प्रकार आहे, कारण याच्यामध्ये बटणं टाकावी लागतात. साधारणतः हे जे कोड आहे ते सेम आहे. तो क्लास तयार केलेला आहे, तर तो क्लास या ठिकाणी रेफरन्स दिलेला आहे, निरनिराळे स्लाईड्स टाकलेले आहेत इथं, आणि इथे 2 बटणं टाकलेली आहेत एक्स्ट्रा या ठिकाणी. आणखी एक महत्त्वाचं आहे, डोंट फॉरगेट स्टार्ट अँड एंड स्लाइड्स. तर सुरुवातीला स्टार्ट हे पहा PNG स्लाईड तयार केलेली मी, आणि एंड स्लाईड ही पण तयार केलेली. तर या 2 स्लाईड्स या तयार करा मुद्दाम, कारण मॅन्युअल असल्यामुळे कधी संपतोय त्या ठिकाणी स्लाईड शो हे समजत नाही ना. त्यामुळे मॅन्युअल स्लाईड शोमध्ये एंड आणि स्टार्ट आणि एंड हे टाकायला विसरू नका. त्या ठिकाणी दाखवतो तुम्हाला मी कशा प्रकारे दिसेल आपल्याला. तर ही बटणं या ठिकाणी टाकलेली आहेत. मागच्या वेळेला आपण याचा उल्लेख केलेला आहे, त्याकडे बटनाचे कशासाठी येत वगैरे वगैरे. तर मी डायरेक्ट तुम्हाला दाखवतो. हे पहा मॅन्युअल स्लाइड्स. आता आपण हे बटन दाबल्याशिवाय मागे पुढे हे चालू होणार नाही. तर हा स्लाईड शो स्टार्ट अशी मी तयार केली आहे, तुम्ही पण तयार करू शकता निरनिराळ्या स्टाईलने. आणि त्या ठिकाणी आपण पुढे पुढे जातो, मागे पण जाता येतं या ठिकाणी. हे बघा, आणि त्याचा शेवट आला आहे हे समजण्यासाठी स्लाईड शो एंड त्याचा रंग पण थोडासा निराळा दिलेला आहे, म्हणजे युजरला कळतं की स्लाईड शो हा इथं पूर्ण झालेला आहे. पुन्हा पहिल्यापासून तो चालू होईल. मागे पुढे जाता येतं, बघता येतं. आपल्याला एखादी स्लाईड शो बघायचं असेल तर ती व्यवस्थित बघता येते. तर मॅन्युअल स्लाईड शो ही लिंक दिलेली आहे मॅन्युअल स्लाईड शोची. या ठिकाणी हा स्लाईड शो तयार केलेला आहे, पण हा तयार केला आहे, आणि या स्लाईड शोची लिंक त्या ठिकाणी पुढे दिलेली आहे. ही जावास्क्रिप्ट आहे त्याची. आता ही लिंक दिलेली आहे बघा, ही त्या स्लाईड शोचं नाव आहे ते. त्यानंतर त्या स्लाईड शो मॅन्युअल असं दिलेलं आहे. आता ही लिंक कशी तयार केली बघा, ही लिंक तयार केलेली कशी दिसेल बघा इथं. हे बघा इथे लिंक मेन तयार केलेली. हा इथं आता इथं क्लिक केल्यावर दिसायला पाहिजे मॅन्युअल स्लाईड शो. अरे बापरे, हे काय झालं आता, स्लाईड शो दिसत नाही. अशा चुका होऊ शकतात. आता ही चूक मी मुद्दाम केली आहे तुमच्या लक्षात यावं म्हणून. तर फाईल नॉट फाउंड असं आल्यावर तिथं काय म्हटलेलं आहे ते पण वाचा. फायरफॉक्स कांट फाइंड द फाईल, ही फाईल त्याला सापडत नाही. कुठली फाईल आहे तर स्लाईड शो manual.html ही फाईल आहे, ती त्याला सापडत नाही. तर त्या ठिकाणी आपण बघू काय प्रॉब्लेम आहे त्या फाईलचा. तर त्या फाईलमध्ये आपण आत्ता जी तयार केलेली आहे
या ठिकाणी ही फाईल तयार केलेली आहे स्लाइड शोची इंडेक्स फाईलमध्ये. तर त्याच्यामध्ये बघूयात मॅन्युअल स्लाइड शो हा आहे 12SS मॅन्युअल आहे. तर 12SS मॅन्युअल बघूयात कोड त्याचा 12SS ऑटो 12SS मॅन्युअल शो. आता याच्यात काय झालं आहे बघा, इथं लिंक दिलेली आहे, हा शो तयार केलेला आहे आणि 12SS मॅन्युअल याच्यामध्ये लिंक दिलेली बघा. ही लिंक दिली बघा. स्लाइड शो ऑटो आहे, ऑटो नको आहे आपल्याला, मॅन्युअल पाहिजे. स्लाइड शो मॅन्युअल दिसली लिंक, ही लिंक आहे स्लाइड शो मॅन्युअल. हे पहा इथं होम स्लाइड शो मॅन्युअल लिंक टू लिंक 3 ती पहिली लिंक आपण त्याची दिलेली. ओके, पहा होम स्लाइड शो मॅन्युअल लिंक टू लिंक 3. आता याच्यामध्ये काय चुकलेलं आहे, तर स्लाइड शो मॅन्युअल HTML झालेलं आहे इथं. ओके, तर ती फाईल त्याला सापडली नाही असं म्हणतोय, म्हणजे HTML फाईल नाही आहे. मग ती फाईल आहे कुठली, तर इथं लिहिलं आहे बघा स्लाइड शो मॅन्युअल. हे जे आहे आपण स्लाइड शो मॅन्युअल दिसलं इथं, तर .htm आहे, HTML नाही आहे. तर ह्याच्यामध्ये लिंक आपण देताना HTML दिलेली लिंक, तर ती HTM करून घेऊ आपण. एल काढतो, सेव्ह करतो, म्हणजे HTM झाले. आता त्याला सापडायला पाहिजे फाईल. हे पहा इथं हे केल्यावर इथं खाली बघा HTML आहे, तर रिफ्रेश करतो आहे, खाली बघा HTM आलं, हे चेंज झाला तिथं. आता क्लिक करतो, हे पहा मॅन्युअल स्लाइड शो आला. ओके, मुद्दाम ही चूक मी केली की तुम्हाला लक्षात यायला की चुका झाल्यावर कशा दुरुस्त करायच्या. तर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी सूचना येत असतात फाईल सापडली नाही तर त्यावेळेला फाईलचं नाव चुकलं आहे किंवा फोल्डर त्या ठिकाणी चुकलेला आहे किंवा स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक झाली फाईलच्या नावामध्ये, तर हे तुमच्या लक्षात येईल आणि तशा तऱ्हेच्या चुका दुरुस्त केल्यावर आपले वेबसाईट व्यवस्थित दिसायला लागेल, ते वेब पेज व्यवस्थित दिसेल. तर हे मॅन्युअल स्लाइड शो हा तयार झालेला आहे. ओके, मुद्दाम ही चूक त्या ठिकाणी मी केली होती. ठीक आहे, आता शेवटचा भाग आता बघतो. आपण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे वेब पेज आपलं. त्याच्यामध्ये आपण मार्की आणि थोडासा स्पेशल इफेक्ट टाकूयात. तर मार्की आपण कशासाठी ॲड करतो आहे, तर ते मूव्हिंग टेक्स्ट आहे. तर मूव्हिंग टेक्स्ट कशा पद्धतीने करायचं बघा, मार्की ऑब्लिक मार्कीमध्ये सोपं आहे. तर त्याच्यामध्ये ऑरेंज कलर दिला आहे, बॅकग्राऊंड कलर, आणि एक काहीतरी लिहिलं आहे मी. तुम्ही लिहा काही महत्त्वाचं तुम्हाला लिहायचं असेल तर. मी एक वाक्य लिहिले, दिस इज माय फर्स्ट w3.css वेबसाईट, युअर सजेशन्स आर वेलकम. अशा तऱ्हेची मार्की मी तयार केलेली आहे. बघूयात आपण. हे पहा ही मार्की तयार झाली, याला ऑरेंज कलर दिलेला आहे मी. हे चेंज करू शकता तुम्ही तो कलर. ही मार्की तयार केली. तर हे सुरुवातीला टॉपला हे आपण या ठिकाणी स्टेटमेंट टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे हेडिंग आपण दिलं आहे माय फर्स्ट W3 वेबसाईट ही, तर ते जे दिलं आहे त्याला इफेक्ट दिला आहे, 3 डायमेन्शनल इफेक्ट दिलेला आहे. कलर वगैरे दिसतो, शॅडो दिसते त्या ठिकाणी, तर तो इफेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेला आहे. बघा हा इफेक्ट दिलेला आहे, हे बघा. तर मार्की आलं, हा इफेक्ट आला, इथं लोगो आला, आपला पिक्चर आलं या ठिकाणी,
मॅन्युअल आलं, ऑटोमॅटिक आलं. तर सगळ्या प्रकारचं इथं या ठिकाणी इथं खाली फुटर आहे. तर जवळजवळ कंप्लीट झाली आपली पहिलं पेज कंप्लीट झालेलं आहे. निरनिराळ्या आपण त्या ठिकाणी लिंक्स पण व्यवस्थित बघितल्या आहेत. वाटल्यास पुन्हा चेक करा काय लिंक्स आहेत वगैरे काय ते त्या चेक करा त्या ठिकाणी. ओके, आपण लिंक्स मी पुन्हा चेक करतो सगळ्या बरोबर आहेत की नाही. विजन आहे, लिंक बरोबर आहे. होमला जा, होम बरोबर आहे लिंक या ठिकाणी. आता ही मॅन्युअल शो हे आहे बरोबर, मॅन्युअल वर्क होते, मागे पुढे जाता येते बरोबर आहे या ठिकाणी. आता ऑटोमॅटिक स्लाइड शो आहे. ओके, इथं फुटर आलेलं आहे. म्हणजे वेबसाईटचं पेज आपलं इंडेक्स पेज हे कंप्लीट झालेलं आहे, व्यवस्थित झालेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही आता या ठिकाणी. आता महत्त्वाची स्टेप आपण या ठिकाणी करतो, ती पुढची स्टेप आहे. आता फुटरमध्ये तुम्ही डेट ऑफ क्रिएशन टाकू शकता किंवा अपडेट केलेली डेट पण त्या ठिकाणी टाकू शकता. आणि टाकणं जास्त बरं, म्हणजे आपण केव्हा अपडेट केले आपल्याही लक्षात येते आणि युजरचे पण लक्षात येते की अप टू डेट हे वेब पेज आहे की नाही. पण वेब पेज जर तुम्ही अपडेट करत नसाल वेळोवेळी तर हे लिहू नका, कारण मग ती तारीख तिथं टाकली नाही अपडेशनची तर त्यांना वाटतं जुनी माहिती आहे. त्यामुळे हे घेताना काळजी घ्या. पण अपडेट करत असाल निमित्त जरूर टाका डेट ऑफ क्रिएशन, डेट ऑफ अपडेशन वगैरे. आता हे इंडेक्समध्ये कन्वर्ट करायचं, तर हे तुम्ही ओपन करा पेज जे शेवटचं असेल मार्कीचं पेज, आणि ते इंडेक्स म्हणून त्या ठिकाणी सेव्ह करा. index.html करा किंवा index.htm काही करा, पण ते लक्षात ठेवा काय केलं आहे ते. आणि हा तुमचा स्टार्टिंग पॉईंट आहे. आणि पुन्हा ते इंडेक्स पेज पण टेस्ट करा त्या ठिकाणी व्यवस्थित होतं आहे का नाही हे पाहता. इंडेक्स पेज मी ऑन करतो त्या ठिकाणी. तर इंडेक्स पेज या ठिकाणी बदललेलं आहे. इंडेक्स पेज आपण देऊयात तिथं. इंडेक्स पेज त्याला मी इथं इन्सर्ट करतो. अर्थात हे माझ्या पॉवर पॉईंटसाठी आहे, पण इंडेक्स पेज आपलं तयार झालेलं आहे. पण इंडेक्स पेज आधीच तयार केलं आहे मी. ही लिंक दिली इथं, ओके केलं, सेव्ह करतो. आता लिंक येईल ते पाहिजे इंडेक्स पेज. ओके, ते पण टेस्ट करा. इंडेक्स पेज विजन हे टेस्ट केलेलं आहे. होमला या ठिकाणी या, होम ओके येतं आहे. इमेज आहे पहिली मोठी इमेज. मॅन्युअल स्लाइड शो आहे की नाही बघा. एंड शो आहे, व्यवस्थित आहे. होमला जा, आहे होम पण बरोबर आहे, लिंक आहे मॅन्युअलची आत्ता बघितली. ऑटोमॅटिक शो पण अगदी व्यवस्थित आहे. फुटर पण व्यवस्थित आलं आहे. एव्हरीथिंग इज ओके. आता हे आपलं परफेक्ट पेज तयार झालं आहे. इंडेक्स, त्याच्या लिंक्स पण बरोबर आहेत. त्या ठिकाणी सगळं योग्य झालेलं आहे. आता तुम्ही एक वेगळं फोल्डर तयार करा आणि त्याच्यामध्ये इंडेक्स पेज, इमेज फोल्डर, टिपिकल वेब पेज, SS ऑटो, SS मॅन्युअल वगैरे हे सगळे आवश्यक ज्या लिंक्स आहेत ते पेजेस एकत्र करा आणि पुन्हा एकदा टेस्ट करायला. कारण हे अपलोड करायचं आहे तुम्हाला. अनावश्यक फाईल्स अपलोड करू नका, काही गरज नाही त्याची. तर आवश्यक फाईल्स तेवढ्या आहेत त्या अपलोड करा. सिलेक्ट प्रॉपर होस्ट फॉर पब्लिशिंग युअर वेबसाईट. आता हे अत्यंत महत्त्वाची स्टेप आहे पब्लिश करताना, कारण बऱ्याच वेळा आपण वेबसाईट तयार करतो पण ती कशी पब्लिश करायची हे माहिती नसतं. साधारणतः एक महिनाभर वाट बघा आपली वेबसाईट कशी होती पब्लिश केल्यावर. ती HTTP असणार आणि नंतर ती HTTPS मध्ये म्हणजे सिक्युअर वेबसाईटमध्ये कन्वर्ट करा. अर्थात HTTPS करण्यासाठी त्याला पैसे लागतील 1,500-2,000 त्याबद्दल काही शंका नाही. परंतु टेस्ट करा आधी, महिनाभर वाट बघा बरोबर आहे की नाही. डोंट फॉरगेट टू अपडेट युअर वेबसाईट फ्रॉम टाईम टू टाईम.
आता हे पाहते मी वेगळं फोल्डर तयार केलं, हे कसं दिसतंय बघा. आणि या संपूर्ण ह्याची जी एकूण मेमरी आहे ते 1.69 म्हणजे 2 MBच्या आतच आहे. आपण सगळ्या इमेजेस वगैरे सगळ्या करून घेतल्या आहेत व्यवस्थित, त्यामुळे ह्याची फार मोठी मेमरी नाही. आता इंडेक्स पेज ऑफ सम टिपिकल वेबसाईट्स. आता काही 3-4 वेबसाईट्स इथे मी मुद्दाम तुम्हाला दाखवतो आहे की आत्ता कशा आहेत त्या. आता एज्युकेशनल वेबसाईट मुद्दाम दाखवतो आहे मी, त्या कशा आहेत त्या. तर ही पहिली बघा, युनिव्हर्सिटी ऑफ ऑक्सफर्डची आहे. लंडन ब्रिज वगैरे, लंडनचा एक फोटो टाकलेला आहे त्यांनी, हा मोठा फोटो टाकलेला आहे. आणि इथं लिंक्स दिलेले आहेत, इथं त्यांचा लोगो आहे, इथं नाव आहे. तर अशा प्रकारची वेबसाईट आहे. ही लिंक पण आहे, बघूयात प्रत्यक्ष काय. हा फोटो काढला आहे मी, त्या ठिकाणी स्क्रीनशॉट घेतलेला आहे, पण प्रत्यक्ष बघूयात. आपण क्लिक करतो. हां, हे बघा, हा फोटो आहे. आणि या ठिकाणी अशी माहिती, किती सिंपल आणि सोपी आहे बघा वेबसाईट. फार मोठी रंगरंगोटी काही केली नाही, पण आवश्यक माहिती दिली आहे. इथं पुन्हा सगळ्या लिंक्स दिलेल्या आहेत, मुख्य लिंक्स इथं वर दिले आहेत इथे या ठिकाणी. आणि ॲडिशनल लिंक्स इथं खाली शेवटी दिलेले आहेत. आणि तुमच्या ट्विटरवर आहे, त्यावर फेसबुकवर वगैरे सगळ्या या ठिकाणी त्याच्या लिंक्स त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. ओके, बघा फोटो टाकलेला आहे. आणि हे फोटो या ठिकाणी सुरुवातीला मोठा फोटो टाकलेला आहे त्याने. ओके, ही ऑक्सफर्डची आहे. आता आपली युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची बघा, या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी पण असा फोटो टाकलेला आहे. इथं लोगो वगैरे ऑक्सफर्डचेच मला वाटतं थोडीशी कॉपी केली. ओके, बघूयात लिंक आपण. ही प्रत्यक्ष आत्ता लिंक आहे. आत्ता जर ओपन केली, थोडासा वेळ लागतो याला, कारण त्यांनी मला या ठिकाणी मला वाटतं इथं स्लाईड शोज टाकलेले आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागतो आहे बघा. आणि स्लाईड शोच्या इमेजेस जर रिड्यूस करून घेतल्या नाही तर बराच वेळ या ठिकाणी लागतो. त्याची खरं गरज नाही एवढी, कारण आपण मोबाईलमध्ये हल्ली आता बघतो, मोबाईलमध्ये फार मोठे पिक्सेल असण्याची काही गरज नाही. 600 किंवा 400 पिक्सेल एवढी विड्थ असेल तर ती पुरेशी आहे. इथं जरा वेळ लागतो आहे बघा लोड व्हायला. तोपर्यंत आपण पुढे जाऊ, बघूयात लोड होईल तोपर्यंत. नंतर आता ज्ञानदीप कॉलेजची ही वेबसाईट आहे. इथं मार्के दिलेले आहेत सुरुवातीला. ही मी स्वतः तयार केलेली वेबसाईट आहे ज्ञानदीप कॉलेज. हे पाहिजे, युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईची वेबसाईट आली. या ठिकाणी बदलत आहेत फोटो, म्हणजे इथं या ठिकाणी त्यांनी स्लाईड शो टाकलेला आहे. इथं लोगो आहे, ते बदलतो फोटो, त्यामुळे वेळ लागला ना. बघा चांगले फोटो छान आहेत, प्रश्नच नाही. पिक्सेल जास्त आहे त्याचे, HD क्वालिटीचे दिसत आहेत फोटो, चांगले क्लिअर दिसत आहे सगळं, पण वेळ लागतो लोड व्हायला. आणि खालच्या बाजूला निराळे इथं पुन्हा स्लाईड शो टाकला आहे, रँकिंग दिलेलं आहे त्यांनी, नॅकचं रँकिंग दिलं आहे. हे बघा इथं जास्त माझ्या मते फारच त्याने हे केलं आहे, स्लाईड शो वगैरे टाकलेले आहेत इथं. ओके, असू देत. हे पहा या ठिकाणी मूव्हिंग टेक्स्ट आहे, त्यामुळे हालचाल खूप दिसते याच्यामध्ये, ॲनिमेशन. हरकत नाही, चांगली वेबसाईट आहे. किंवा नोटेबल ॲल्युमिनियम सुरुवातीपासूनचे त्यांचे युनिव्हर्सिटीशी संबंधित असणाऱ्या थोर व्यक्तींचे इथं फोटो दिलेले आहेत. नंतर इथं चान्सलर, व्हाईस चान्सलर हा फोटो आणि माहिती तिथं अशा प्रकारे दिलेले आहे. फोटो नसेल तिथं नुसतंच या ठिकाणी टाकलेलं आहे. चांगल्या तऱ्हेची वेबसाईट.
आता ही बघूया ज्ञानदीप कॉलेजची वेबसाईट. ही पहिली कॉलेजची वेबसाईट आहे. इथं मार्के टाकले आहे सुरुवातीला. त्याच्यामध्ये जे विद्यार्थी आमचे आलेले आहेत, हे फर्स्ट इन मुंबई युनिव्हर्सिटी रश्मी जोईस सर, तिचा उल्लेख केला 14 साली आलेले. नंतर इतर विद्यार्थी आले त्यांचा उल्लेख केलेला आहे. इथं थोडंसं ॲनिमेशन दिलेलं आहे. या ठिकाणी पहिला इनॉग्रेशनचा फोटो टाकला आहे. नॅकचं या ठिकाणी दाखवलेलं आहे. आणि इथं पुन्हा या ठिकाणी फोटो गॅलरी टाकलेली आहे. ही ज्ञानदीपची वेबसाईट टाकली. खाली आणखी महत्त्वाचे लिंक्स टाकलेले आहेत आणि अपडेट केव्हा केली ते या ठिकाणी टाकले आहे. ही ज्ञानदीपची वेबसाईट. ओके, आता ही माझी वेबसाईट आहे. मी बऱ्याच वेळा दाखवली तुम्हाला माझी वेबसाईट. हे बघा, या वेबसाईटचं वैशिष्ट्य म्हणजे आपण जे जे आत्ता शिकलो आहोत ते सगळ्या प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला मिळेल. आता हे इंडेक्स पेज आहे. आता इंडेक्स पेजचं तुम्ही राईट क्लिक केलं आणि व्ह्यू पेज सोर्स म्हटलं, ह्या संपूर्ण तुम्हाला इथे दिसेल बघा. ओके, आणि हे सरळ तुम्ही कंट्रोल ए करा आणि कंट्रोल सी करा, कॉपी करा, तर हे संपूर्ण तुम्हाला ते कोड त्या ठिकाणी मिळेल कॉपी केलेलं. आणि त्या ठिकाणी तुम्हाला पाहिजे ते त्याचा वापर करता येईल, बदलून वापर करता येईल, अगदी फ्रीली वापर करा. इथं बघा w3.css ही लिंक आपण स्टाईल शीटची दिली, एवढंच वापरलं आहे. बाकी फार कॉम्प्लिकेटेड केलेलं नाही. त्यामुळे ही वेबसाईट w3.cssची वेबसाईट आहे. अतिशय सोप्या पद्धतीने ही वेबसाईट अट्रॅक्टिव्ह अशी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, आता पब्लिश करताना एक 7-8 गोष्टी लक्षात ठेवा. काय करायचं आहे, आधी त्या ठिकाणी पब्लिश करताना प्रॉपर होस्ट सिलेक्ट करा. मी इंडिया ॲक्सेसला केलेलं आहे. बरेच आहेत त्यात, ब्ल्यू होस्ट पण आहे त्याच्यामध्ये. मुद्दाम मी लिंक या ठिकाणी तुम्हाला दाखवतो. ब्ल्यू होस्ट आहे बघा. आता USA इंडिया असं ऑप्शन त्याने दिलेलं आहे. आपण इंडियाचा ऑप्शन सिलेक्ट करा आहे आणि 12 मंथ्स 24 मंथ, आधी 12 मंथ्स घ्या. आणि त्याच्यामध्ये बेसिक बघा इथं दिलेलं आहे. फॉर क्विकली गेटिंग स्टार्टेड, अगदी सुरुवात इथनं करा, पुढे किमती वाढत जात आहेत. 279 पर मंथ दिलेलं आहे इंडियाचं. होस्टिंग चार्जेस त्याची. तर वेबसाईट सिक्युरिटी किती आहे, त्या जाहिराती वगैरे येतात त्या काढून टाका, दिलेले आहे तुम्हाला. 279 पर मंथ आहे याचा चार्ज. नंतर डोमेन तुम्हाला हा पाहिजे असेल तर त्याची किंमत दिलेली इथं. नंतर सिक्युअर करायचं असेल याची किंमत दिलेली. त्या 3 गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. होस्टिंगचं, डोमेन चार्जेस आणि SSL सर्टिफिकेट म्हणजे सिक्युअर हे नंतर करा, आधी थोडं टेस्ट करा. तर अशा तऱ्हेने तुम्ही इथं करू शकता. त्यानंतर इंडिया ॲक्सेसचं पण दिलेलं आहे अशाच पद्धतीने. इंडिया ॲक्सेसच्या वेबसाईटला बघा तुम्ही इथे करू शकाल. कुठे जायचं आहे, लिनक्स आहेत, लिनक्स नको आहे आपल्याला. विंडोज शेअर्ड आहे, विंडोज शेअर्ड इन इंडिया. इथे यांचे चार्जेस काय आहेत ते बघा तुम्ही. विंडोज स्टार्टर आहे बघा, 1625 वर्षाचे आहेत. त्याचे महिन्याचे होते, हे वर्षाचे आहेत. बघा चार्जेस काय आहेत. यांची सर्विस चांगली आहे. मी स्वतः इंडिया ॲक्सेस ह्याच्याबरोबर होस्टिंग केलेलं आहे. तुम्ही बघा काय करायचं ते. फ्री होस्टिंग पण त्या ठिकाणी असतं बरं का, पण त्या जाहिराती असतात. तेही सुरुवातीला ट्राय करायला हरकत नाही. गुगलच्या पण वेबसाईट्स अशा आहेत फ्री होस्टिंगसाठी, ते पण तुम्हाला करता येईल त्या ठिकाणी. डिसाईड डोमेन नेम बघा, कम्युनिकेट विथ होस्ट फॉर पब्लिकेशन हे बघा. गेट युजर नेम पासवर्ड हे ते देतात.
ते जपून ठेवा आणि त्याच्या सहाय्याने आपली वेबसाईट ही पब्लिश करायची असते. युजर नेम पासवर्ड. तर अपलोड वेब पेजेस फोल्डर प्रॉपरली, टेस्ट वेबसाईट, मेक नेसेसरी करेक्शन, एरर्स काय असतील तर काढून टाका. आता HTTPचं HTTPSमध्ये सिक्युअर करायचं असेल तर काही काळाने करा, साधारण महिनाभर बघा टेस्ट आणि नंतर करा. नॉर्मली युजर्स डू नॉट विजिट अनसिक्युअर्ड, हे मात्र लक्षात ठेवा. HTTPला शक्यतो युजर्स त्या ठिकाणी येत नाहीत कारण ती सिक्युअर वेबसाईट नाही म्हणून त्या ठिकाणी ते रिजेक्ट करतात. हे पण पक्क लक्षात असू दे तुमच्या. त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला ती सिक्युअर करायलाच पाहिजे जर राहायचं असेल तुम्हाला याच्या जगात, वेबसाईटच्या जगात. आता वेबसाईट चार्जेस मी आत्ता तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये डोमेन नेमसाठी लागतात, नंतर वेब स्पेससाठी, होस्टिंगसाठी आणि SSL सर्टिफिकेट सिक्युअरसाठी साधारणतः 5,500 एवढा खर्च त्या ठिकाणी येतो. आणि माझी ही वेबसाईट आहे आणि या ठिकाणी माझा ईमेल ॲड्रेस आहे. केव्हाही या ठिकाणी वेबसाईटला भेट द्या. जवळजवळ आता अर्धा तास होऊन गेलेला आहे. आपण या ठिकाणी थांबूयात. अँड नाऊ इट्स युअर टर्न टू स्टार्ट. अच्छा, ओके, बाय.